आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे। मकर राशींच्या व्यक्तींना मी विशेष करून असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपल्या घरातील कुटुंबातील मंडळींना शस्त्रक्रिया करणे, हॉस्पिटलाइज करणे किंवा अशा काही अन्य गोष्टींसाठी आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून तुम्हाला पळ काढता येणार नाही। आपलं पर्सनल अटेन्शन तिकडे ठेवावं लागेल, कारण या गोष्टी ज्या आहेत त्या घरातील बाकी मंडळींना पण काही इतर मार्गाने मदत किंवा आपला काहीतरी त्रास देत असतात, म्हणून कुटुंबाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्या बाबतीत जे आहे ते तुम्हाला करावंच लागेल। स्वतःची प्रकृती म्हणाल तर योग्य राहील, त्यात खूप काही त्रास दिसत नाहीये, पण कफ याबद्दल आपण जास्त काळजी घ्यावी। मकर राशींच्या व्यक्तीने कफाबद्दल जास्त काळजी घ्यावी। आपले पैसे जे आहेत ते स्थावर मालमत्ता किंवा वडिलोपार्जित काही घरदार किंवा आपल्या अगोदरच्या पिढीने घेतलेलं काही घरदार असं असेल तर ते विकण्यातून आपल्याला काही लाभ या महिन्यात होऊ शकतो। म्हणजे असं जर काही तुम्ही प्लॅनिंग केलं असेल प्रॉपर्टी विकणे वगैरे, तर ह्या महिन्यात ते फायदेशीर त्याच्यातला व्यवहार जो तो होऊ शकतो। मकर राशीच्या व्यक्तींना मला हेही सांगायचं आहे की घरामध्ये चोरीमारी होणे, घरातल्या काही वस्तू हरवणे, अशा गोष्टींबद्दल आपण जास्त लक्ष द्या, कारण हा एक प्रकारचा लॉस आहे कुटुंबाला झालेला आणि तो भरून न येणार आहे। त्यामुळे त्या गोष्टीकडे आपण सतर्क राहा आणि लक्ष ठेवा, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन। मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन, जे उद्योगधंदा करणारी मंडळी आहेत त्यांना व्यापारातून खूप काही नफा या महिन्यात होणार नाहीये। ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत त्यांनी थोडंसं हातचं राखूनच असे व्यापार जे आहेत ते करावे। नोकरीत जे लोक नोकरी करणार आहेत, नोकरदार वर्ग आहे, त्यांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, पण तो सर्च किंवा तो शोध जो आहे तो तुम्हालाच घ्यायला हवा। तो तुम्ही असा जर शोध घेतलात तर नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला या महिन्यात प्राप्त होतील। इन्व्हेस्टमेंट करणारी जी मंडळी आहेत त्यांना आपल्या उद्योगधंद्यात काहीतरी नवीन वाढवायचं आहे किंवा नवीन काहीतरी गुंतवणूक करायची आहे, तर त्यांनी मोठी गुंतवणूक करू नये। 3-4 टप्प्यामध्ये या महिन्यात थोडी, पुढच्या महिन्यात थोडी, अशी करून हळूहळू वाढवत न्यावी, कारण एकदम केलेली गुंतवणूक कुठेतरी तुमचं काम एकदम अडकून पडेल आणि थांबून राहील असं या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्यावी, अशी मी मुद्दाम तुम्हाला एक सतर्कता या ठिकाणी देत आहे। मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत किंवा जे काही करू इच्छितात, पुढच्या अभ्यासाबद्दल निर्णय घेऊ इच्छितात, त्यांनी योग्य सल्ला घ्यावा। सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट त्यांनी करू नये, कारण सल्ला जर योग्य मिळाला नाही तर तुमचे निर्णय चुकू शकतात। म्हणून सल्ला घेतल्याशिवाय कुठल्या गोष्टीमध्ये परस्पर निर्णय, आपला आपण निर्णय घेऊ नये, अशी विद्यार्थ्यांना सूचना आहे। मकर राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी आहे, ती जबाबदारी टाळता येणार नाही, त्याकडे योग्य लक्ष द्यावं आणि त्यामधून होणाऱ्या जो काही विलंब असेल किंवा जे काही आपल्याला नुकसान असेल ते कमीत कमी होईल याच्याकडे आपला कटाक्ष असू द्यावा। उत्पन्न जे आहे ते ह्या महिन्यात आपलं योग्य ते राहील, पण अनावश्यक खर्च होईल असं मात्र दिसून येत आहे। म्हणजे जो खर्च झाल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल, तर असे खर्च टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा। घरामध्ये नवीन वस्तू काही आणली तर त्याच्या तक्रारी सुरू होतील किंवा त्या वस्तूंमध्ये बाकीचे मेंबर्स सगळे समाधानी असतील कुटुंबातले असं दिसत नाहीये। त्यामुळे शक्यतो नवीन खरेदी तुम्ही या महिन्यात टाळा।
ते नवीन काही खरेदी करायचा प्रयत्न या महिन्यात करू नका, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. पती पत्नी जे आहेत, जे आपल्या घरात नवीन पाहुण्याची चाहूल बघत आहेत किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत, त्यांना हा महिना योग्य आहे असं म्हणता येईल. म्हणजे जे अपत्यासाठी प्रयत्न करतायत त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत. त्यांना या महिन्यामध्ये सुवार्ता त्यासंबंधी मिळू इच्छिते, म्हणून त्यासाठी योग्य ट्युनिंग तुमचं असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं मी सांगेन. मकर राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये कोणाला पर्सनल लोन देणे किंवा अन्य काही गोष्टी ओळखीच्यात किंवा नातेवाईकात देणे अशा गोष्टी तुम्ही टाळा. या गोष्टीमध्ये तुम्ही अडकले जाल किंवा तुमची जी गुंतवणूक आहे ती तुम्हाला योग्य वेळी परत मिळणार नाही असं दिसून येतं. म्हणून तुम्हाला बाकी ठिकाणी काही गुंतवणूक करायची तर करा, पण ओळखीवर पैसे देणे किंवा मदत करणे अशा गोष्टींचा तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.